अतिशय दुःखद घटना. बुलढाणा जिल्हा, मेहकर शहर. आता विदर्भात एप्रिल मे महिना सूर्य नुसता आग ओकत असतो. नागपूर घ्या, अकोला घ्या, बुलढाणा घ्या, वाशिम घ्या, वर्धा घ्या, यवतमाळ घ्या, प्रचंड तापमानात वाढ होत असते. अगदी सकाळी 7:30 वाजल्यापासून डोक्याला पांढरा टॉवेल, पांढरा पंचा, कदाचित तो बांधायच्या आधी डोक्यावरती एखादा कापलेला कांदा, अशा सरंजामासह हातावर पोट असलेली मंडळी सकाळी सकाळी बाहेर पडतात. कारण 9-9:30चं ऊनसुद्धा सहनशक्तीच्या पलीकडे जातं. आता घडलेली दुःखद घटना ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे. मेहकर या शहरी घडली आहे. गौरव शिंदे नामक साधारण 25-1 वर्ष वय असलेला एक युवक, अंगाची लाही लाही होते. या विदर्भामध्ये प्रत्येक घरामध्ये ज्यांची ऐपत आहे तिथे AC असतो. ऐपत नसलेल्या ठिकाणी मिडल क्लास लोकांकडं मोठमोठे कूलर असतात. तीही ऐपत नसलेल्यांकडं छोटे कूलर असतात. काही लोकली कूलर बनवून देणाऱ्या छोट्या छोट्या कंपन्या असतात, त्यांच्याकडनं घेतलेले हे कूलर असतात. पत्र्याची बॉडी असू शकते, वाळ्याचे पडदे. मग दरवर्षी आपले पडदे बदलून कूलर तोच वापरण्याची प्रथा असलेली अशी हजारो घरं तुम्हाला या बुलढाण्यात सापडतील. अशाच पद्धतीने गौरव शिंदे नामक एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा दुपारच्या वेळेस घरी जेवण करत होता. काहीतरी सकाळपासून कामामध्ये व्यग्र असावा तो. घरातून बाहेर पडलेला असावा, उन्हात भटकून आलेला असेल. प्रचंड उन्हाचा त्रास त्याला जेवता जेवता जाणवला. कूलर चालू आहे पण त्याचं विशेष इफेक्ट होत नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि पाहिलं तर कूलरमधलं पाणी संपत आलेलं होतं. आता आपण बाहेरून आलो आहे, ठीक आहे, आपल्याला उकाडा जाणवेल. आपण विदर्भासारख्या एरियात राहतो आहे. आपलं वय 25 आहे, याचा अर्थ आपला पहिलाच उन्हाळा नाही आहे. पण तरीही या गोष्टी त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडं का जाव्यात, हा मोठा प्रश्न मला घडलेल्या घटनेमुळं निर्माण होतो आहे. घडलं असं की गौरव शिंदेला जेव्हा उकाड्याचा जास्त त्रास जाणवू लागला आणि कूलरची हवा थंड येत नाही आहे हे त्याला जाणवलं, त्याच क्षणी तो बसल्या जागेवरून उठला आणि कूलरमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली पाहिल्या त्यांनी जाऊन बाथरूममधनं एक बादली भरून आणून त्या कूलरमध्ये पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. जसा तो पाण्याची धार त्या कूलरमध्ये टाकू लागला, त्याच वेळेस त्याला मोठा झटका बसला, विजेचा झटका. गोष्ट साधीशी वाटते तुम्हाला, पण या धक्क्याने तो जागीच संपला. जागच्या जागी त्याला मरण आलं. कोणताही प्रतिकार तो करू शकला नाही. कोणत्याही पद्धतीने वैद्यकीय उपचारासाठी त्याला नेता आलं नाही. इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेचा धक्का त्याला बसला. आता तुम्ही म्हणाल हे असं का घडलं? माणूस उकाड्याने बेचैन झाला. जणू काही बुद्धिमत्ता गहाण ठेवल्यासारखा माणूस वागतो, तसंच काहीसं झालं. सुशिक्षित लोकांना सुद्धा भान राहत नाही कधी याचंच हे ताजं उदाहरण. प्लग पिन आहे तशी ठेवली, कूलर चालू आहे, म्हणजेच कूलरमध्ये येणारा करंट येतोच आहे, स्विच ऑन आहे. आणि अशा परिस्थितीतसुद्धा जर एखादा सुशिक्षित व्यक्ती पाणी घालण्याचा प्रयत्न करत असेल कूलरमध्ये, तर मग ते खूप मोठं अज्ञान त्याचं बाहेर पडतं आहे असंच म्हणावं लागेल. अर्थात या शिंदे कुटुंबियांवरती हा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याविषयी मला खेद नक्की आहे. तेवढ्याच संवेदनशीलतेने मी या मृत्यूकडे बघतो आहे. हकनाक एका कुटुंबाचा एक तरुण मुलगा
केवळ विजेचा शॉक बसणं आणि केवळ स्वतःचा निग्लिजन्स आणि त्यामुळं मृत्यूला कवटाळावं लागणं ही अतिशय खेदाची बाब आहे. परंतु या गौरव शिंदेसारखी वेळ इतर कुटुंबियांवर कोणावरही येऊ नये यासाठी थोडासा सोशल अवेअरनेस या कॅटेगरीत मी या घटनेची माहिती देतो आहे, जेणेकरून अजूनही हवेमध्ये उकाडा आहे, अजूनही मान्सून सुरू व्हायचा आहे. त्यामुळं हा त्रास तुम्हा आम्हास कदाचित पहिला पाऊस, धुवांधार पाऊस होईपर्यंत हे जाणवत राहणार आहे आणि हे आपल्याला सहन करावं लागेल. आज बुलढाण्यामध्ये ज्या ठिकाणी 43-44 टेम्परेचर जातं, त्यामुळं प्रचंड प्रमाणात उकाडा आहे. खूप अंगाची लाहीलाही होणं हे स्वाभाविक आहे. त्याच पद्धतीने इतर शहरांमध्ये सुद्धा, ज्या शहरांमध्ये 40च्या वर टेम्परेचर चाललं आहे तिथेसुद्धा अंगाची लाहीलाही होती आहे. त्या प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक कुटुंबियातल्या प्रत्येक व्यक्तीने ही घटना पुढच्याच ठेच मागचा शहाणा या पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. तुम्ही कितीही बाहेरून या, तुम्ही कितीही घामेघूम असू द्यात, तुम्ही जेव्हा कोणतं विजेचं उपकरण चालू करताय तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी केअर अँड कॉशन घेणं फार गरजेचं आहे. कूलरचं बटण बंद करणं, प्लग बाजूला काढून ठेवणं आणि नंतरच कूलर भरून घेणं. पाण्याने भरलेला कूलर नंतर यथावकाश प्लग पिन ओली नाही आहे ना हे नीट बघणं आणि मग ती प्लगच्या सॉकेटमध्ये टाकणं, नंतर स्विच ऑन करणं. या गोष्टी तुम्ही आम्ही पाळल्या तर अशी दुर्दैवी घटना कोणत्याही कुटुंबात घडणार नाही. बऱ्याचदा माणूस ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. मला काय होतं आहे, मला काय तेवढी अक्कल नाही का, अशा गोष्टी मनामध्ये घेऊन काही लोक आतताईपणा करतात आणि मग असं मोठं संकट आलं की मग खाडकन एकदम डोळे उघडतात. आता आजकाल होणाऱ्या काही बारीक सारीक चुका, मोबाईल चार्जरला लावणे, प्रत्येक मोबाईलचा हँडसेट, कुटुंबामध्ये 4-5 मोबाईल जर गृहीत धरले तर हे चार्जिंगला कुठल्या ना कुठल्या पॉईंटला 2-3 मोबाईल लागलेले आपल्याला दिसतात. चार्जिंगला लावलेला मोबाईल कोणताही कॉल आल्यावर चार्जिंगला प्लग असताना तो कॉल अटेंड करायचा नाही. ह्या गोष्टीसुद्धा लक्षात राहत नाहीत लोकांच्या गडबडीत. त्यानंतर टी व्ही तुम्ही ऑन केला आहे, रात्री 11 वाजेपर्यंत टी व्ही चालू आहे, नंतर तुम्ही रिमोटनी टी व्ही बंद करता पण मेन स्विच ऑफ करत नाही. काही लोकांचा गैरसमज असतो, काय होतं आहे त्याला, अरे मेन स्विचमधून टी व्हीपर्यंत करंट चालूच राहिला ना. साधी गोष्ट आहे, याच्यामध्ये फार मोठी बुद्धिमत्ता किंवा फार मोठी हुशारी लागत नाही. टी व्ही जरी रिमोटनी बंद केला तरी मेन स्विचमधनं करंट टी व्हीपर्यंत येतो आहे, म्हणजेच आपल्या घरात येणारी, त्या स्विचपर्यंत येणारी वीज कुठेतरी त्या टी व्हीमध्ये जाते आहे, ती वापरली जाते आहे. ही साधं गणित समजत नाही. आणि जर टी व्हीपर्यंत ती वीज पोहोचत असेल तर टी व्हीमधले जे काही बारीक सारीक कॉम्पोनंट्स असतात, जे काही डायोड्स, ट्रायोड्स जे काही लावलेले असतात, सेमीकंडक्टर्स, हे सगळे तापतात आणि मग रात्रभर जर हे तापले आणि कुठं जर काही शॉर्ट सर्किट झालं आणि टी व्ही हॉलमध्ये तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये झोपलेला असाल तर घराला आगसुद्धा लागू शकते. अशा या साध्या साध्या गोष्टी आहेत. पण ही लाईटची स्विच ऑन राहणं, चार्जिंगचा मोबाईल काढल्यानंतरसुद्धा त्या चार्जरमध्ये लाईट दिसत असूनसुद्धा मेन स्विच ऑफ न करणं, त्याला काय होतं आहे, मोबाईल तर काढला आहे, ती वीज कुठं वापरली जाते आहे वगैरे असे काहीतरी फालतू विचार डोक्यात घेऊन आपल्या सवयी घालवायच्याच नाही अशा हेकेखोरपणाने काही लोक वागत असतात. बऱ्याच घरांमध्ये हे प्रॉब्लेम सुरू आहेत. त्यामुळं या गौरव शिंदेचा हा जो मृत्यू झाला आहे, इट इज नथिंग बट ह्युमन निग्लिजन्स. त्याने स्वतःच जर काळजी घेतली असती, प्लग पिन काढून नंतर कूलरमध्ये पाणी ओतण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, त्याला शॉकच बसला नसता. म्हणजे ही दुर्दैवी घटना त्याला स्वतःलाच टाळता येऊ शकली असती. किंवा कुटुंबियांमधल्या कोणीही यामध्ये पुढाकार घेऊन त्याला जर ऑन दी स्पॉट ओरडले असते, अरे पिन काढली आहेस का, नंतर पाणी टाक,
तरीसुद्धा ती वेळ कदाचित टळली असती. परंतु नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं आणि म्हणून ही दुर्दैवी घटना त्या शिंदे कुटुंबियांना आज फेस करावी लागली. हातातोंडाशी आलेला 25 वर्षाचा घरातला एक युवक अशा अघटित घटनेने त्याला जीव गमवावा लागतो, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे. 24 ते 26 वयोगटातला एक लेफ्टनंट आज जम्मू आणि काश्मीर या एरियातल्या राजौरी भागात अतिरेक्यांच्या विरुद्ध जी मोहीम हाती घेतली, त्या मोहिमेदरम्यान एका जागेहून दुसऱ्या जागी जाताना एका गॉजमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पण ते जे मरण आहे ते देशासाठी तो शहीद झाला म्हणून ते मरण गणलं जातं आहे. पण हा गौरव शिंदे हकनाक झालेला मृत्यू आहे. असं कोणत्याही कुटुंबात घडू नये यात सदिच्छा आणि शुभेच्छा. आणि अक्षरशः प्रत्येक कुटुंबियांनी प्रत्येक मौसममध्ये या ठराविक काळज्या घेतल्याच पाहिजेत. डे टू डे आपण काळजी घेतली पाहिजे. टी व्हीचं स्विच रात्री झोपताना ऑफ झालंच पाहिजे. मोबाईल चार्जिंगमधनं आपण काढला, चार्जर तिथं काढला असेल तर स्विच ऑफ करा. चार्जरचा सुद्धा प्लग काढता आला तर तो काढून ठेवा. इट इज ऑलवेज बेटर फॉर एव्हरी फॅमिली. मित्रांनो, अशा बारीक सारीक काळजा घेत घेत आपल्याला मस्तपैकी या मानवी आयुष्याचा चांगल्या रीतीने उपभोग घ्यायचा आहे. त्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि अर्थातच शिंदे कुटुंबियांच्या दुःखात कवी प्रवीण शो सहभागी आहे. पुन्हा कोणत्याही कुटुंबावर अशी कुऱ्हाड कोसळली नाही पाहिजे याच सदिच्छा.